नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि 3 तासाची वेळ ही दिली जाणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यासारख्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलची बोर्ड प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 10वी मराठी प्रथम सत्र प्रश्नपत्रिका उत्तरासहित. प्रश्न पहिला, विभाग 1 गद्य. एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे. तो उतारा आपण वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. बघा पहिला प्रश्न, कृती. होळीनंतर वातावरणात होणारा बदल. पहिला बदल आहे थंडी कमी होत जायची आणि दुसरा बदल मोहोराचा घमघमाट सुटायचा. दुसरी कृती, लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी. माठातले वाळा घातलेले पाणी आणि अंगणातले हजारी मोगऱ्याचे झाड. हे 2 अनुभव या ठिकाणी लिहायचे आहेत. तिसरा आहे पाठाच्या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा. हा जो काही पाठ आहे, वाट पाहताना, या पाठाची समर्पकता म्हणजे उपयुक्तता, ते नाव जे काही आहे पाठाला दिलेलं आहे ते कशा पद्धतीने सिद्ध होतं ते या उताऱ्याच्या आधारे तुम्ही लिहायचे आणि 3 गुण मिळवायचे आहेत. आ भागामध्ये आपल्याला पुन्हा एक उतारा दिलेला आहे, आमची ढाळच या पाठामधला, आणि त्यावर आधारित कृती आपल्याला सोडवायच्या आहेत उतारा वाचून. बघा पहिली कृती, गावचे वर्तमानपत्र ढाळच. त्याचे संपादक आजी. पाठात आलेले मैदानी खेळ विट्टीदांडू, भोवऱ्या, गोट्या आणि कुरीचा डाव. स्वमतासाठी प्रश्न आहे, आमची ढाळच म्हणजे गावचं वर्तमानपत्र. या पाठाच्या आधारे किंवा उताऱ्याच्या आधारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. सहज लिहिता येईल तुम्हाला. उताऱ्यातली बरीचशी माहिती त्या ठिकाणी लिहून टाका. त्यानंतर एक अपठित उतारा दिला आहे ई भागामध्ये, म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा. तो आपण वाचायचा आहे आणि कृती सोडवायची. पहिली कृती, लेखकांनी वर्णन केलेले चालण्याचे फायदे. पहिला, चालता चालता चिंतन घडते आणि दुसरा, हृदयावर ताण न येता व्यायाम होतो. दुसरी कृती, कारणे शोधा. शहरात वाहन वापरणे गरजेचे आहे, कारण कामावर जाण्यासाठी, बाजारहाट करण्यासाठी. विभाग 2 पद्य विभाग. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. वस्तू ही कविता दिली आहे आणि त्यावर आधारित कृती, वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये. सेवक असतात, त्यांना स्वच्छता आवडते. दुसरं आहे वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी, जीव आणि मन. त्यानंतर तिसरं, चौकटी पूर्ण करा. नंतरच्या काळात वस्तूला जिवंत ठेवणारा आपला स्नेह. शाबूत ठेवायचा असा वस्तूंचा हक्क, कृतज्ञतापूर्ण निरोपाचा. एका वाक्यात उत्तरे. वस्तू केव्हा सुखावतात? स्वच्छ ठेवल्यावर. वस्तूंना कोणती हमी हवी? निष्कासित न होण्याची. प्रश्न दुसरा हा, कृती मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. आश्वासक चित्र, स्त्री पुरुष समानता. कवितेच्या कवयित्री नीरजा. कवितेचे विषय स्त्री पुरुष समानता. कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण, कविता आवडली कारण की ती आजच्या पिढीची कविता आहे. त्यानंतर ई भागामध्ये आपल्याला रसग्रहणासाठी 2 ओळी दिल्या आहेत कवितेच्या, ते आपण कवितेच्या आधारे करायचं आहे. त्यानंतर विभाग 3 स्थूल वाचनाचा. प्रश्न तिसरा, त्यासाठी विचारलेल्या 2 कृती सोडवायच्या आहेत. 6 गुणांसाठी 3 दिलेल्या आहेत. पहिली, व्युत्पत्ती कोशाचे कार्य. इथे शॉर्टकट उत्तर दिलेलं आहे. बघा, पहिलं कार्य आहे शब्दांचे मूळ रूप दाखवणे. दुसरं,
त्याचा अर्थ सांगणे आणि तिसरं कोणत्या भाषेतून आले ते सांगणे. दुसरं आहे गिरिजा कीर यांच्या कथेची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे माणुसकीचे दर्शन घडते. दुसरं आहे कथा वाचकांना खिळवून ठेवतात आणि तिसरं आहे वास्तववादी वर्णन. हेच मुद्दे थोडे सविस्तर लिहा आणि 6 गुण मिळवा. तिसरा आहे पोस्टमनने केलेली कृती. पोस्टमन त्या म्हातारीला ते कोरं पत्र वाचून दाखवतो आणि तिचं सांत्वन करतो. ही कृती त्याला तुम्ही लिहायची आहे. विभाग 4 बघा. व्याकरण घटकावर समास. विग्रह करून समास ओळखायचा आहे. राम लक्ष्मण, राम किंवा लक्ष्मण द्वंद्व समास. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, कर्मधारय समास. खोर प्रत्यय लावून प्रत्यय घटित शब्द तयार करा. चिडखोर, भांडखोर. परी हा उपसर्ग लावून 2 शब्द तयार करा. परिसर, परिवार. वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कंठस्नान घालणे, ठार मारणे. गुडघे टेकणे, हार मांडणे. कित्ता गिरवणे, पुन्हा पुन्हा करणे. तुळशीपत्र ठेवणे, त्याग करणे. त्यानंतर आभाग. शब्दसमूहासाठी 1 शब्द. दररोज प्रसिद्ध होणारे, दैनिक. कोणाचाही आधार नसलेला, निराधार. समानार्थी शब्द लिहा. पृथ्वी, अवनी. पाणी, जल. विरुद्धार्थी शब्द लिहा. हजर, गैरहजर. समानता, असमानता. त्यानंतर अचूक शब्द ओळखा. हार्दिक तिसरा शब्द बरोबर आहे. दुसऱ्या गटातला तिसरा कवयित्री. तिसऱ्या गटातला आशीर्वाद दुसरा शब्द, गोल केलेला शब्द बरोबर आहे, अचूक आहे. ड मध्ये शेवटचा शब्द अभिनंदन. त्यानंतर विरामचिन्हे वापरा. बापरे, केवढा मोठा हत्ती. बघा या ठिकाणी बापरेजवळ उद्गारचिन्ह द्यायचं आहे आणि हत्तीजवळ प्रश्नचिन्ह. आणि विधान पुन्हा लिहायचे. 6वा प्रश्न पारिभाषिक शब्द. प्रेस नोट, त्याचा अर्थ लिहायचा आहे आपल्याला सूचना. बायोडाटा म्हणजे स्वपरिचय. त्यानंतर प्रश्न 5वा उपयोजित लेखनासाठी पत्रलेखन. बघा या ठिकाणी एक कृती दिलेली 5 गुणांसाठी आणि त्यावर आधारित आपल्याला 2 पत्र दिलेले आहेत. मागणीपत्र आणि विनंतीपत्र. दोघांपैकी 1 पत्र आपल्याला कंप्लीट करायचं आहे. आपल्याला याचा नमुना हवा असेल तर आपल्या चॅनलची व्याकरणाची प्लेलिस्ट बघा. किंवासाठी प्रश्न विचारला आहे. प्रश्न पहिला मधील अपठित गद्य उतारा वाचायचा आहे आणि त्याचा 1/3 सारांश लिहायचा आहे. बघा तो उतारा. हा उतारा. या उतार्याचं 1/3 करायचं आहे. आपल्याला जर पत्र लिहायचं नसेल तर हाही प्रश्न सोपा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आभाग. 2 कृती सोडवायच्या आहेत 5 गुणांसाठी, 5-5 गुणांसाठी. पहिली जाहिरात लेखन. राजधानी ड्रेसेस शालेय गणवेशाचे विक्रेते, यावर आधारित तुम्हाला जाहिरात तयार करायची आहे. दुसरं आहे बातमी लेखन. तुफान आलं आणि गाव परिसर शाळा पाणीदार झालं, या विषयावर आधारित तुम्हाला बातमी लिहायची आहे. तिसरा एक कथालेखन. तहानलेला कावळा, ही कथा पूर्ण करायची आहे. 3ही कृतींपैकी कोणत्याही 2 कृती तुम्ही लिहिल्या की तुम्हाला 10 गुण मिळतील. भागामध्ये आपल्याला निबंध लेखन दिलेले आहे 8 गुणांसाठी. बघा ते 2 निबंध तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. पहिलं आहे माणसांच्या सर्व भावनांचे व्यवहार रस्त्याच्या साक्षीनेत. रस्ता या विषयावर तुम्हाला या मुद्द्यांचा विचार करून लेख लिहायचा आहे. किंवा सायकलचं आत्मकथन लिहायचं आहे दिलेल्या मुद्द्यांशी अनुसरून. दोघांपैकी 1 निबंध आपल्याला पूर्ण करायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची मराठी विषयाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.